उरी येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने केलेल्या सर्जिकल ऑपरेशनचे लोणावळा शहरातील मुस्लिम समाजाने जोरदार स्वागत केले। उरी येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याचा निषेध करत लोणावळा शहरातील मुस्लिम समाजाने या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहिली। तसेच या हल्ल्यानंतर भारताने प्रत्यक्ष ताबारेषा ओलांडत पाकिस्तानच्या ताब्यात असणाऱ्या भूभागावर केलेल्या सर्जिकल ऑपरेशनचेही जोरदार स्वागत केले। यावेळी भारत माता की जय, पाकिस्तान मुर्दाबाद अशा जोरदार घोषणाही देण्यात आला। यावेळी नासिर शेख, अब्बास खान, जाबिर शेख, मुस्तफा काटेवाडी, शकील शेख, ॲडव्होकेट अशफाक काजी, फिरोज बागवान, मौलाना मैनुद्दीन खान अशरफी, मोहम्मद मन्यार, सलीम मन्यार यांच्यासह लोणावळा शहरातील मुस्लिम समाजाच्या अनेक प्रमुख व्यक्ती, त्याचप्रमाणे लोणावळ्याचे नगराध्यक्ष अमित गवळी, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सूर्यकांत वाघमारे, शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख मच्छिंद्र खराडे, लोणावळा शहर काँग्रेसचे अध्यक्ष नारायण आंबेकर, दीपक मानकर, बाळासाहेब जाधव, निखिल कवीश्वर, दिलीप गुप्ता, साहेबराव टकले, लोणावळ्याचे उपनगराध्यक्ष भरत हरपोडे, त्याचप्रमाणे नगरसेवक संजय गायकवाड यांच्यासह लोणावळेकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी बोलताना नगराध्यक्ष अमित गवळी यांनी भारतात राहणारे हिंदू आणि मुस्लिम हे वेगवेगळे नसून एकच आहे। भारतात राहणाऱ्या प्रत्येकाचा धर्म हा केवळ भारतीय असून काश्मीर हा केव्हाही भारतापासून वेगळा होणार नाही असे प्रतिपादन केले। देशातल्या हिंदू मुस्लिम आणि सर्व समाजाने एकत्र राहिलो अशा पाकिस्तान सारखे असे कुत्र्यासारखे असे याच्यापेक्षा मागे पडणारे लोक आपल्या समोर मध्ये येणार पण नाही आणि त्यांची लायकी पण नाही। आपल्या देशाचे सर्व बांधव फक्त त्या ठिकाणी थुकले ना तर ते पाकिस्तान वाहून जाईल। मी पाकिस्तान आणि एक सांगतो की आपला देश जेवढा स्वाभिमानी आहे आणि यांनी कधी विचार केला तर एक गोष्ट सांगतो, काश्मीर यांना आयुष्यात कधी भेटणार नाही।